पालकांचं म्हणणं असते की आम्ही कमवतोय कोणासाठी, तर मुलांसाठीच. कारण ज्या वेळेला तुम्ही शो करता की जे काही क्रिएट केलं आहे ते आमच्या मुलांसाठीच आहे, मुलांचं इमिजिएटली डिस्कम्फर्ट कम्फर्टमध्ये जायला चालू करतात मुलं. कधीच डिस्कम्फर्ट होत नाही. आता ज्या व्यक्तीला, ज्या मुलांना तुम्ही अशी संपत्ती देऊन जाणार आहेत असं सांगतायत, बट खऱ्या अर्थाने ज्यावेळेला आमच्याकडे रिटायरमेंट क्लायंटच्या प्लॅनिंगमध्ये येतात, ट्रस्ट मी, एकही मुलगा वडिलांसोबत प्लॅनिंगसाठी बसलेला नाही. डू यू डिझर्व, की खरंच ती मुलगा डिझर्व करतो का? वडिलांच्या रिटायरमेंटमध्ये 70मध्ये 75मध्ये ते व्यक्तीला ऐकायला येत नाही, तो रिव्ह्यू करतोय, त्याच्या रिव्ह्यूमध्ये त्याचा मुलगा बसलेला नाही आहे, जेणेकरून ही संपत्ती त्याच्याकडे जाणार आहे. तर ही सगळ्यात वाजवीपेक्षा जास्त वडिलांनी ठेवलेला ट्रस्ट आहे आणि हा ट्रस्ट तो मुलगा डिझर्व नाही करत आहे. कारण ही संपत्ती ज्या वेळेला त्याच्यानंतर अचानक त्याला मिळणार आहे, पैसा तर जाईल, तो पार्ट डिफरंट आहे, बट ते व्यक्तीचं सेल्फ इमेज आणि कॅरेक्टर पण डिस्ट्रॉय होत आहे ना.